आता ग्रामपंचायत समाचार न्यूज चॅनल। आज आपण पारधी समाजाचे जे प्रश्न आहेत, अनेक वर्षापासून शासनाने योजना काढल्या, परंतु त्यांना आजपर्यंतही कुठल्याही योजनेचा फार मोठा असा काही लाभ मिळाला नाही। जे प्रस्थापित लोक होते ते आजही प्रस्थापित आहेत, परंतु हे जे विस्थापित लोक आहेत जंगलाने भटकणारे, त्यांना खरोखरच आज न्यायाची गरज आहे। आणि अनेक वेळा शासन दरबारी जे काही समजा प्रश्न होते त्या प्रश्नासाठी यांनी अर्ज दिले, कलेक्टर ऑफिसला चक्रा मारल्या, तहसील ऑफिसला चक्रा मारल्या, परंतु यांच्या समस्याकडे कोणी काही लक्ष दिलं नाही। त्यामुळे आज आपण डोणगाव परिसरातील अतिक्रमणधारक पारधी समाजाच्या जे आज आपल्यासोबत शेतकरी महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यांच्या खरोखर काय अडचणी आहेत। आम्ही पारधी समाज 20 वर्षापासून या गाय नंबरासाठी येऊन राहिलो की आम्हाला गाववाले लोकांचा त्रास नव्हता, पण काढून द्यायच्या नंतर म्हणजे आम्हाला कुठेही गेले पारधी समाजचे चोऱ्याच्या काही तोट्याच्या असे इंजाम लावून आम्हाला पारधी समाजाला काढून देत। पण आम्ही या ठिकाणी असे आलेलो आहोत आणि राहून राहिलेलो आहोत, गाय नंबर काढून राहिलेलो आहोत की बा आम्ही आमच्या लेकरा बाळाचं आमचं भविष्य करावं। आमच्या पहिल्या समाजात पहिले लोक गेलेत तसे भटके समाजून। आता मला तुम्ही सर्वात पहिले हे सांगा की हे तुमच्याकडे जे आता शेती आहे तर या गाय नंबरामध्ये किती कुटुंब? 40 घर आहेत असं। आमची या गाय नंबराचे अजून काही लोकांचे केसीसी चालू आहेत, काही लोकांचे केसीसी चालू नाहीत, ते बाकीचे लोक केसीसी करून राहिले। आम्ही बी भानगडी करूनच राहिलो गाय नंबरासाठी, आम्हाला काढून देतात, पळून देतात, काही गाववाले लोक त्रास देतात, काढून देतात। मग तुम्ही इथं राहू नका, तुम्ही गुन्हेगारीपणा करता, तुम्ही त्रास देता आम्हाला, तुम्ही लोकांना पाहिजेत नाही। पण हे आमचं म्हणणं आहे की आम्ही कधी गुन्हेगारी लोक असले असतो तर बारीक लेकरं घेऊन आम्ही वावरत राहिले नसतो। आमच्या लोकांना सरकारनं आम्हाला कोणती सवलत दिली नाही, आम्हाला घर नाही, दार नाही, शेती नाही, काहीच नाही। आज मग आमचे लेकरं बाळ आहेत, आम्ही शिक्षणासाठी कुठे जायचं? आपण यांच्याकडून जाणून घेऊया की यांचं मत काय। आमचं म्हणणं हे आहे की आम्ही फाशी पारधी आहे। आमचं म्हणणं आहे की आम्हाला सरकारनं काही ना काही सवलत द्यायला पाहिजे। आम्हाला राहायला घर नाही, कशी शेतीबाडी नाही, काही नाही, आमच्या मुली आहेत, आम्हाला मुलं आहेत, आमच्या मुलाला शिक्षण काही नाहीये। आम्ही फाशी पारधी किती दिवस मागून बिकून खाणार आहे? खळे मागायला गेलं कोणी खळे देत नाही, मागायला गेलं कोणी काही देत नाही, कामं धंद्याला गेलं चोरीचा आरोप लावतात। आम्ही पारधी समाजाला करायचं काय? आम्ही शेती काढून खाल्ली तर सरकारला विनंती आहे की आम्हाला शेती देण्यात यावं। आम्हाला डोंगराळ पोलीस स्टेशनचा आम्हाला काही त्रास नाही, फक्त ग्रामपंचायत मधून आम्हाला काही नोटीस आलेली आहे की तुम्ही 2 दिवसात वावर मोकळं करून द्या। आम्ही एवढे दिवसापासून राहत आहे, आम्ही आता कुठे जायचं? पैसे काढले, शेती पेरली आम्ही, तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला कोणत्या गोष्टी आमची हीच विनंती आहे सरकारला। आम्ही हेच म्हणते की आम्हाला काही ना काही आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आमच्या लेकरं बाळाकडे फाशी पारधी किती दिवस येणार आहे, किती दिवस चोरीच्या पट्ट्यात जेल करायचं, आम्हाला पोरच करतात, आम्ही लेकरं बाळून जायच नाही। बस एवढीच म्हणली विनंती आहे। यांनी दिलेल्या माहितीमधून असं सिद्ध होते की खरोखर त्यांच्या मुलाबाळाच्या भविष्याच्या दृष्टीने शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच त्यांचा खऱ्या अर्थाने विकास होईल। आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलतो, आम्हाला 4 एकर जमीन द्यायची सांगितली होती। आमचे लेकरं बाळा सगळे मरायला लागलो वना झडी पाण्याचं, तर जसे आम्ही राहायला लागलो साहेब तसे आम्हाला राहू द्या गायला ना। आते करम आम्ही मोदीला घालतोय, भाषेत जाऊ द्या, फाशी पारधी आता आते करम करणार तर आम्ही गायरान आम्ही सोडणार नाही, मेलं बी तो सोडणार नाही। आता काय त्यांना शिकणं काही पार द्यायला काही शिकार नाही, चित्र नाही, लावऱ्या नाही, का ससं नाही, का शिकेल लेकरांना त्याच्यावर बी अत्याचार पोलीस लोकांचा त्रास आहे आम्हाला। ग्रामपंचायत साहेबाला हात जोडी विनंती आहे, आम्हाला घाटवायचे कारवाई करू नये। आम्ही साहेबासाठी कोणासाठी? मोदी साहेबांना विनंती करून गरीब लोकांना शेती दिलीच पाहिजे। आम्ही मेलो तर आम्ही शेती सोडणार नाही। आमचे लेकरं बाळा सगळे मरायला लागलो वना झडी पाण्याचं, तर जसे आम्ही राहायला लागलो साहेब तसे आम्हाला राहू द्या गायला ना। आते करम आम्ही मोदीला घालतोय, भाषेत जाऊ द्या, फाशी पारधी आता आते करम करणार तर आम्ही गायरान आम्ही सोडणार नाही, मेलं बी तो सोडणार नाही।
आता काय त्यांना शिकणं काय पार द्यायला काय शिकार नाही चित्र नाही लावऱ्या नाही का ससं नाही का शिकेल लेकरांना कुठं नोकरी नाही. आम्हाला गायरानं जागा भेटला पाहिजे. आम्ही गायरान मेलो बी तर सोडणार नाही. दोनाच्या पोलीस लोकांचा त्रास आहे आम्हाला. ग्रामपंचायतचा साहेबाला हात जोडी विनंती आहे आम्हाला हटवायचे कारवाई करू नये. आम्ही साहेबासाठी कोणासाठी मोदी साहेबांना विनंती करून गरीब लोकांना शेती दिलीच पाहिजे. आम्ही मेलो तर आम्ही शेती सोडणार नाही. ताई नाव सांगा. उमा विजय पवार. बर तुम्ही प्रॉपर इथलच्या तुमचं सुद्धा इथं गायरान आहे. बर म्हणजे राहणं सुद्धा तुमचं इथंच आहे. एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. कोणी 14 शिकले ते अजून नोकरी लागले नाही. आम्ही असे फिरायला लागले ते तर तिथं सरकारने अजून कुठं त्यावेळे शिक्षण केले पण तिथं सवलत दिली नाही. त्या आमच्याजवळ बरं आता तुमच्या मुलांचे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र कास्ट हे सगळे